सर्वप्रथम मी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषद पानगाव विभाग यांचे आभार मानते. करोना संबंधी जवळ-जवळ सर्व विषय या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी कव्हर केलेले आहेत आणि आज आपण थोडंसं भविष्याबाबत बघणार आहोत. पहिला भाग आहे की तिसऱ्या लाटेचा संभव आहे का? आणि दुसरा भाग आहे की तिसऱ्या लाटेचा संभव असेल तर सावधानता कशी असावी? तर सर्वप्रथम आपण तिसऱ्या लाटेचा संभव आहे किंवा काय याबाबत माहिती बघूया. यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये मला वाटतं की हाच प्रश्न आहे की तिसरी लाट येणार काय? याबाबत सगळ्यांनी विविध मतांतरे ऐकलेली आहेत आणि त्यामुळं तिसरी लाट येणार का? ही थोडीशी भीतियुक्त चिंता प्रत्येकाच्या मनात आहे. कारण पहिल्या लाटेच्या वेळेला नवीन आजार होता म्हणून प्रत्येक जण शक्य तेवढी काळजी घेत होते. दुसऱ्या लाटेच्या वेळेला जेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की काही काळामध्ये ही साथ थांबेल, पण जेव्हा ही साथ थांबत नव्हती, त्यावेळी एक पॅन्डेमिक फटीग नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये सर्वजण जे अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागते किंवा जी चिंता असते, मानसिक आपल्याला स्ट्रेस असतो, याच्यामुळे सर्वांमध्ये एक प्रकारचं फटीग किंवा अशी सगळेजण दमून जातात, दमणूक म्हणू शकतो आपण. तर ही आल्यानंतर आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं असेल, तर लोकांचे नियम पाळण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी व्हायला लागलं होतं आणि त्याच सुमाराला मग दुसरी लाट आली. पहिल्या लाटेच्या वेळेला केसेस एवढ्या वाढल्या नव्हत्या. मात्र दुसऱ्या लाटेच्या वेळेला आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणी ना कुणीतरी आपल्याला माहीत आहे, की ज्यांना कोरोना झाला होता आणि बऱ्याच जणांच्या ओळखीच्यामध्ये, कुटुंबांमध्ये, नातेवाईकांमध्ये एखादा तरी कोरोना मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळं कोरोना जवळ-जवळ आपल्या घराच्या बाहेर आल्यासारखं फिलिंग हे दुसऱ्या लाटेमध्ये आलं होतं. आणि आता दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तिसरी लाट येईल का? आणि आली तर कशी असेल? याबाबत सगळ्यांनाच म्हणजे चिंता आहे. उत्सुकता नाही म्हणू शकत मी, पण चिंता आहे. याचं उत्तर मी देण्याऐवजी मला वाटतं, की तुम्ही देखील देऊ शकाल. कारण जर आपण आजूबाजूला बघितलं, तर हे असं चित्र आपल्याला दिसतंय. तुम्ही जर ही सीरीज सुरुवातीपासून ऐकत असाल, तर कोरोना अनुरूप वर्तन काय असते किंवा कसे असावे आणि त्याचबरोबर त्या अनुरूप वर्तनामुळे आपण कसे सुरक्षित राहू शकतो, हे आपण सुरुवातीपासून बघितलेलं आहे. मात्र आता जर आपण आजूबाजूला बघितलं, तर आपण लॉकडाऊन बऱ्यापैकी उठवत आणलेलं आहे. आज नंतर बरेचसे निर्बंध जवळ-जवळ कमी होत आहेत आणि अशा वेळेला जेव्हा बाहेरून निर्बंध नसतात, त्यावेळेला आपल्या मनातून आलेले निर्बंध, आतील निर्बंध हे फार महत्वाचे असतात. मग तुम्हाला असं जाणवतंय का, की आपल्या आजूबाजूला सर्व नियम पाळले जातायत? कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे प्रयत्न प्रत्येक जण करत आहे, अशी तुम्हाला आजूबाजूला बघितल्यानंतर जाणीव होतीये का? जर अशी होत असेल, जर आपण सर्वजण नियम पाळत असू, तर शक्यता आहे तिसरी लाट येणार नाही. पण जर तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल, की नियम पाळण्याचं प्रमाण कमी आहे, मास्क वापरण्याचं प्रमाण कमी आहे, मग अशा वेळेला तिसरी लाट न येण्याचं काही कारण आपल्याला दिसत नाहीये सध्या. त्यामुळं तिसरी लाट येईल असं आपल्याला वाटतंय, सर्व तज्ञांना वाटतंय. तर या साथीमध्ये अशा लाटा का येतात? लाटा हा जो शब्द आहे, हा अशासाठी वापरलाय, की अ, वेगाने वाढणारी रुग्णसंख्या ही बऱ्याचदा तशाच वेगाने पण कमी येते आणि त्यामुळं ही अचानक झालेली वाढ जी आहे, ती एखाद्या लाटेसारखी असल्याने त्याला लाट असं म्हटलं जातं. म्हणजे हे काही असं समुद्रासारखं नाहीये, की भरती ओहोटीसारखं ठराविक काळानंतर अशा लाटा येत राहतील. त्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या गोष्टी कोणकोणत्या? त्या सगळ्यात पहिल्यांदा हे आपण समजून घेऊया, की ही एक प्रकारची रस्सीखेच आहे. रस्सीखेच अशासाठी मी म्हणतीये कारण हा नूतन विषाणू आहे आणि नूतन विषाणू जेव्हा ह्या जगामध्ये आला, त्यावेळेला त्याच्यासाठी आपण सर्वजण हे म्हणजे मोकळं मैदानच होतो. तर ही रस्सीखेच आहे त्या विषाणूमध्ये आणि माणसामध्ये. माणूस प्रयत्न करणार, की आपण आजारी पडायचं नाही आणि विषाणू प्रयत्न करणार, की आपण जास्तीत जास्त लोकांना बाधित करायचं. याचं कारण असं आहे, की विषाणू हा फक्त शरीरामध्येच जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्याला पर्याय नाहीये. त्याला नवीन-नवीन व्यक्तींना बाधित करावंच लागणार आहे. तर ह्या रस्सीखेचमध्ये
ज्याची सरशी होईल, समजा माणसाची सरशी झाली तर साथ आटोक्यात येते. विषाणूची जेव्हा जेव्हा सरशी होते, त्या वेळेला वेगाने लाटा येऊ शकतात. मग यासाठी महत्वाचं आहे, की आपण सर्वजण कोरोना प्रसार अनुरूप वर्तन करतोय, की कोरोना प्रतिबंध अनुरूप वर्तन करतोय? म्हणजेच आपल्या वागणुकीमुळं जर कोरोनाला बळ मिळणार असेल, कोरोनाचा प्रसार होणार असेल, कोरोनाला नवीन शरीरं मिळणार असतील, तर अर्थातच कोरोना या रस्सीखेचमध्ये जिंकू शकेल आणि अशा वेळेला साथ वाढत जाते. त्यामुळं ही जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला असं माहिती आहे मानवी स्वभाव असा आहे, की मी एकट्याने नाही केलं किंवा मी एकटाच तर आहे. माझ्या करण्याने काय फरक पडणार आहे? तर हे फार महत्वाचं आहे, की आपल्यातील प्रत्येकाने नियम पाळणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा कोरोना प्रतिबंध अनुरूप वर्तनाचे नियम. आपण जर भारतातील केसेसचा हा ग्राफ बघितला, तर तुमच्या असं लक्षात येईल, की पहिली लाट ही बरीचशी लहान होती आणि पसरलेली होती. यामध्ये आपल्या मुख्य लॉकडाऊनचा बराच मोठा हातभार होता आणि जेव्हा दुसरी लाट आली, त्यावेळी ती अतिशय वेगाने आली आणि रुग्णसंख्या ही जवळ-जवळ 4 लाखाला टच झाली होती प्रतिदिवशी आणि मग तिथून पुन्हा आपण तेवढ्याच गतीने खाली आलो. पहिल्या लाटेच्या वेळेला तुम्ही फ्लॅटन द कर्व्ह हा शब्द ऐकला असेल आणि फ्लॅटन द कर्व्ह कसा असतो हे आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये बघू शकतो. पहिल्या लाटेमध्ये आपण पूर्णपणे यशस्वी झालो होतो, की आपण ही जी साथ आहे किंवा लाट आहे ती कमी ठेवण्यामध्ये यशस्वी झालो होतो. मात्र तसं आपण दुसऱ्या लाटेबाबतीत नाही करू शकलो. त्याचप्रमाणे तुमच्या असं लक्षात येईल, की जरी आता दुसऱ्या लाटेतल्या केसेस कमी झाल्या असल्या, तरी देखील आपण पहिल्या लाटेनंतर जेवढ्या शून्याच्या जवळ गेलो होतो, तेवढी कमी संख्या आता शक्य झालेली नाहीये आणि सर्वत्र अजूनही केसेस ह्या अधिक प्रमाणात दिसतायत, पण थोडासा प्लॅट्यू किंवा समांतर रेषा आता दिसायला लागलेली आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये थोडी शिथिलता येऊन किंवा यापेक्षा जास्त आपण जे विविध नियम आहेत किंवा अ, अ, निर्बंध आहेत, त्या निर्बंधांना आपल्याला आता कमी-कमी करत आणलेलं आहे आणि अशा वेळेला आपल्याला अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज जर करायचा असेल, तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. सगळ्यात महत्त्वाचा असतो, की काही माहिती लागते, ज्याला आपण डेटा म्हणतो किंवा जी ग्राउंड रिॲलिटी आहे, की नक्की व्हायरस किती आणि कुठे आहे, हे समजणं फार आवश्यक असतं. कारण जोपर्यंत आपल्याकडे इनपुट योग्य नसेल, इनपुट संपूर्ण नसेल, तोपर्यंत आपल्याला आपण आउटपुट किंवा माहिती किंवा अंदाज करणे, प्लॅनिंग करणे हे नाही करू शकत. त्यामुळे स्टॅटिस्टिक्सचा बेसिक नियम आहे, की जी माहिती आहे ती कंप्लीट असावी, फॅक्च्युअल असावी आणि टाईमली असावी. म्हणजे माहितीची संपूर्णता, माहितीची सत्यता आणि माहितीची तत्परता या एवढ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. मग यांच्या बाबतीमध्ये विशेषतः भारताच्या बाबतीमध्ये आपण काय म्हणू शकतो? तर माहितीची संपूर्णता किंवा सत्यता हे आपण प्रत्येक राज्यामध्ये 100% असेलच असं आपण म्हणू शकत नाही आहोत. त्यातल्या त्यात केरळ किंवा महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये जरी रुग्णसंख्या जास्त दिसत असली, तरी देखील म्हणजे कितीही मीडियामध्ये त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असल्या, तरी देखील आपल्याकडे माहिती ही जास्तीत जास्त संपूर्ण किंवा जास्तीत जास्त सत्य ठेवण्याच्या बाबतीमध्ये कल आहे. आणि ह्याचं प्रूफ देखील ICMRच्या जो सिरो सर्व्हे झाला त्यावरून मिळालेलं होतं, की ज्या राज्यांमध्ये दाखवलेली रुग्णसंख्या बरीच कमी आहे, पण सिरो सर्व्हेमध्ये मात्र बराच जास्त पर्सेंटेज दिसतो. आणि हा जो गॅप आहे, मधला जो गॅप आहे, की सिरो सर्व्हेमधला पर्सेंटेज आणि ॲक्चुअल दिसणाऱ्या केसेसमधला पर्सेंटेज याच्यामधला गॅप हा केरळासाठी सगळ्यात कमी होता आणि त्यानंतर महाराष्ट्रासाठी सगळ्यात कमी होता. म्हणजे ही खरं तर आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, की आपण खऱ्या माहितीवर अवलंबून असणारे निर्णय घेत आहोत आणि लोकांच्या सुरक्षेसाठी ते अतिशय आवश्यक आहे. टाईमलीनेस देखील अतिशय आवश्यक आहे, कारण जर ती माहिती उशिरा अपडेट होत असेल, उशिरा मिळत असेल, तर त्याच्यावर देखील आपण निर्णय घेऊ शकत नाही. तर यामुळे आपण खात्रीशीरपणे सध्या काहीही सांगणं हे थोडं अवघड आहे. पण लाटा का येतात हे मात्र आपण नक्कीच बघू शकतो. तर याचं मुख्य कारण आहे, की ज्या पद्धतीने साथ पसरते ती पद्धत आणि ती पद्धत असते भूमितीय वाढ, एक्स्पोनेन्शियल ग्रोथ.
याच्यामध्ये 3 प्रकारचे ग्राफ तुम्हाला दिसतील. त्याच्यातला हा जो लाल कलरचा ग्राफ आहे, हा म्हणजे एका पटीमध्ये संख्या वाढत जाते आणि आपल्या सर्वांना साधारण अशा गतीची सवय असते. अशा पद्धतीनेच आपण संख्या समजून घेऊ शकतो. आपण खरं तर भूमितीय वाढ ह्याची कल्पना मानवाला आपल्याला करणं हे अवघड आहे, कारण अशी उदाहरणं आपण जास्त बघितलेली नसतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा वाढ वाटते, तेव्हा ही एकरेषीय पद्धतीने जी होणारी आहे, अशा पद्धतीच्या वाढीचाच आपण अंदाज करू शकतो. आपल्याला वाटतं की हे दुपटीनी, तिपटीनी, चौपटीनी असं टप्प्या वाढत जाईल. याच्यापेक्षा अधिक गतीने होणारी वाढ ही घातांकानुसार असते, पण त्याच्यामध्ये देखील वाढ होण्याचं प्रमाण हे अधिक असलं तरी देखील त्याची गती जी आहे ती स्थिर असते. म्हणजे एकसारख्या गतीने वाढ होत जाते, ज्यामुळं पुन्हा आपण अंदाज करू शकतो, की एका महिन्यानंतर काय चित्र असेल. मात्र ही जी भूमितीय वाढ आहे, ही एक्स्पोनेन्शियल असते आणि ही हिरव्या रंगाच्या ग्राफमध्ये दाखवलेली आहे आणि तुम्ही जर बघितलत, तर इथून म्हणजे आधीच्या वाढी बघा, तुम्ही वाढ सुरू झाल्या फरक दिसायला सुरू होतोय. पण हिरव्या रंगाचा ग्राफ जो आहे, बराच काळ होईपर्यंत ग्राफ अजूनही लहानच दिसतोय, खूप लहान दिसतोय. म्हणजे जवळपास इथे आल्यानंतर तो अपेक्षित वाढीपेक्षा पुढे क्रॉस झालाय. मग त्यामुळं आपल्याला दरवेळी साथीमध्ये वाटत राहतं, की अरे ही रुग्णसंख्या तर अपेक्षित आपल्याला अशी अपेक्षा असते, कारण आपली सर्व शिक्षण पद्धतीमध्ये म्हणा किंवा आपल्या मानवी मेंदूच्या क्षमतेमध्ये म्हणा, आपण ह्या लाल रंगाच्या वाढीला समजून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला नेहमी वाटतं, की ही रुग्णसंख्या तर अजून अपेक्षित रुग्णसंख्येपेक्षा कमीच दिसतीये. मात्र आपल्याला ही जी गती आहे वाढीची, ही वाढीची गती बदलत असल्यामुळे एक वेळ अशी येते, की त्यानंतर ही रुग्णसंख्या किंवा कुठलीही भूमितीय वाढ ही अधिक गतीने आणि दरवेळी वाढत्या गतीने होत राहते. तर ही भूमितीय वाढ हे साथीमध्ये लाटा येण्याचं मुख्य कारण आहे आणि हे कारण आपण बदलू शकत नाही. जेव्हा कधी बाधा होणार, संसर्गजन्य आजार असणार, त्यावेळेला जर आपण प्रतिबंध केला नाही, तर अशा वेळेला ही अशीच वाढ होते आणि त्यामुळं बऱ्याचदा तुम्हाला अशीही शंका वाटत असेल, की "अरेच्चा! रुग्णसंख्या अजून एवढी कमी दिसतीये, तरी देखील सरकार निर्बंध का वाढवायला लागलंय? रुग्णसंख्या तर फार कमी दिसतीये." पण लक्षात घ्या, सरकारला अ, भूमितीय वाढ रोखायची आहे आणि त्यामुळं त्यांना जेवढ्या लवकर ते निर्बंध सुरू करतील, तेवढ्या लवकर ही लाट आटोक्यात येऊ शकते पुढची किंवा ती कमी राहू शकते. त्यामुळं ही महत्वाची संकल्पना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तर हे खरंच असं घडतं का? तर त्यासाठी हे न्यूयॉर्कचं एक सध्याचं एक्झाम्पल आहे. आपण सर्व जाणतो, की यूएसमध्ये चांगल्या प्रकारे लसीकरण झालेलं असल्यामुळे त्यांनी मध्यंतरी सर्व नियम शिथिल केले होते. मास्क वापरला नाही तरी चालेल. तसेच ज्यांचं लसीकरण झालंय त्यांच्यासाठी काही बंधनं नाहीत, अशा प्रकारचे त्यांनी निर्बंध सर्व उठवले होते. बरेच तज्ञ किंवा शास्त्रज्ञ या विरोधी होते. मात्र सरकारने इतर लोकांनी लसीकरण घेणं आवश्यक आहे, यासाठी लसीकरण झाल्यानंतरच्या काळामध्ये निर्बंध कमी केले होते. मग त्यानंतर बघा काय झालं, 4 जुलैला त्यांचा हॉलिडे होता आणि त्यांच्या राष्ट्रदिनाच्या नंतर तेव्हा गर्दी झाल्यानंतर केसेस जेव्हा वाढायला लागल्या, त्यावेळेला पुन्हा एकदा मास्कचं ऑर्डिनन्स आता झालेलं आहे. मास्क पुन्हा एकदा वापरण्याबद्दल नियम आलेला आहे आणि हा नियम घेण्याचं कारण काय आहे, परत हा नियम देण्याचं? तर ही रुग्णसंख्या निळी जी आहे ती खरी घडतीये आणि लाल आहे ती अपेक्षित आहे. आणि तुम्ही बघू शकता, की जे सत्य आहे ते अक्षरशः सेम टू सेम एक्स्पोनेन्शियल ग्राफ सारखंच चाललेलं आहे. त्यामुळं अ, या वाढीवर लक्ष ठेवणं, फॅक्च्युअल डाटा मिळवणं आणि वाढीची गती तपासत राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. आता पुन्हा एकदा आपण भारतातल्या केसेसकडे बघूया, या माहितीला अनुसरून. मग तुम्हाला आता लक्षात येईल, की हा मधला काळ जो होता, जेव्हा केसेस कमी होत्या, इथे वाढ सुरू झालेली आहे स्लोली आणि इथून ही वाढ जेव्हा होऊ लागली आणि गती वाढता मग दररोजच्या केसेस ह्या एकदम जवळ सरळ रेषा, व्हर्टिकल रेष आली आणि जेव्हा आपण उपाय करतो, त्यावेळेला भूमितीय वाढ ही उतरताना देखील भूमितीय गतीनेच उतरते. त्यामुळे ती अशी एकदम कमी झाली आहे आणि आता पुन्हा एकदा या काळामध्ये जसा हा शांत काळ दिसत होता, तसा आता दिसत आहे. पण कोणत्या वेळेला ही जी रेष आहे ती एक्स्पोनेन्शियल सारखी वाढायला चालू करेल, इथे आपल्याला लक्षात येईल,
की पुढची लाट येईल किंवा येणार नाही आणि किती गतीने येईल. आता हे आपण फक्त निरीक्षण करू शकतो आणि निरीक्षणावरनं आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. जसं मी म्हटलं, की यासाठी एकच एक कारण नाहीये लाट येण्यासाठी आणि त्यामध्ये मानवनिर्मित कारणं, त्याचप्रमाणे काही जंतूंची कारणं देखील आहेत. तर जेव्हा ह्या लाटांच्या बाबतीमध्ये किंवा साथीच्या बाबतीमध्ये बोललं जातं, तेव्हा काही मॉडेल्स वापरले जातात आणि त्यातलं सगळ्यात सोपं समजण्यासारखं मॉडेल जे आहे ते SIR मॉडेल आहे. याच्यामध्ये प्रत्येक गटाची, समूहाची विभागणी 3 प्रकारच्या लोकांमध्ये केलेली असते. S म्हणजे ससेप्टिबल, ज्या लोकांना आजार होऊ शकतो असे लोकं. I म्हणजे इन्फेक्टेड, ज्या लोकांना ऑलरेडी आजार झालाय किंवा आता आजार आहे असे लोकं. आणि त्यानंतर R म्हणजे रिकव्हर्ड, जे एकतर त्यातून बरे झालेत किंवा त्यामुळे मृत्यू पावलेत आणि या गटांमधनं बाहेर गेले. अशा प्रकारे हे SIR मॉडेल आहे. कोणताही समूह आपण बघितला तर आपण ह्या 3 गटांमध्ये त्यांची विभागणी नक्कीच करू शकतो. म्हणजे आता आपल्या मित्रपरिवारामध्ये पण जर आपण बघितलं, त्यातले काही जण आहेत की जे कोविड होऊन बरे झालेले आहेत, ते रिकव्हर्ड असतील. ज्यांना आता इन्फेक्शन आहे, ते लोकं हे इन्फेक्टेड या गटामध्ये येतील. आणि जर कोणी लसीकरण घेतलेलं नसेल आणि जरी घेतलं असेल तरी थोड्या प्रमाणामध्ये, त्या लोकांना आपण ससेप्टिबल मध्ये ठेवू शकतो. तर जेव्हा कोणताही आजार एखाद्या गटामध्ये येतो, त्यावेळेला सुरुवातीला सर्वजण, खूप जण मोठ्या प्रमाणामध्ये हे ससेप्टिबल म्हणजे आजार होऊ शकणाऱ्या गटामध्ये असतात. जशी-जशी साथ पुढे जाते लाल रंगामध्ये आणि इन्फेक्शनचं प्रमाण वाढत जातं, तसं-तसं नवीन आजार पसरू शकणारे लोक कॉन्टॅक्ट्स ते जे आहेत, ससेप्टिबल आहेत, त्यांची संख्या हळू-हळू उतरायला चालू होते आणि त्याच वेळेला जसा लोकांना आजार होतो, तसाच हळू-हळू काही लोकांमध्ये आजार बरा झाल्यानंतर रिकव्हर्ड लोकांचं प्रमाण देखील वाढतं. त्यामुळे साथ कधी थांबते? ज्या वेळेला कोणत्याही गटामधील ससेप्टिबल लोकांची संख्या ही संपून जवळ-जवळ सर्व लोकं हे रिकव्हर्ड या गटामध्ये पोहोचतात किंवा प्रोटेक्टेड या गटामध्ये पोहोचतात, त्यावेळेला ही साथ थांबते. मग यामध्ये जे लसीकरण झालेले लोकं आहेत, त्यांच्यामध्ये ससेप्टिबिलिटी कमी असल्यामुळे ते जवळपास रिकव्हर्ड या गटामध्ये मोडले जातात. जे रिकव्हर्ड म्हणजे ज्यांना आता धोका कमी आहे, अशा गटामध्ये मोजले जातात. पण हे SRI मॉडेल आपल्याला साथीबद्दल अंदाज करण्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हेच कारण आहे की ICMR हे वारंवार सिरो सर्व्हे करून अंदाज घेत असतं, की साधारण किती लोकं हे इन्फेक्शनमधनं बाहेर आलेत, रिकव्हर्डमध्ये किती लोकं आहेत. आणि आपण जाणतो, की आता सध्याच्या ICMR सर्व्हेमध्ये बऱ्यापैकी प्रमाण दिसलेलं आहे सिरो पॉझिटिव्हिटीचं. फक्त ती सिरो पॉझिटिव्हिटी कोणत्या अँटिजेन विरुद्ध आहे आणि ते कितपत आपल्याला सुरक्षा देतीये, याबाबत आपल्याला कल्पना ही पुढच्या लाटेमध्ये येईल. कारण जर त्या सिरो सर्व्हेमुळे आपल्याला प्रोटेक्शन मिळालं, तर लाट लहान राहील आणि ते जर सिरो सर्व्हे एन अँटिजेन विरुद्धचा असेल आणि त्यामुळे प्रोटेक्शन तेवढ्या प्रमाणामध्ये मिळणार नसेल, तर तिसऱ्या लाटेमध्ये याबाबत आपल्याला अंदाज येऊन जाईल. आता कोणतीही पुढची लाट येण्यासाठी कोणती कारणे असतात? तर मुख्यतः कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचे प्रमाण कसे आहे? भरपूर आहे की कमी आहे? हे एक महत्वाचं कारण असतं. कारण लक्षात घ्या, की हे जे युद्ध आहे ते कोरोना आणि व्यक्तीमध्ये आहे. यामध्ये इतर कोणीही काहीही करू शकत नाही. त्या व्यक्तीने नियम पाळले तर ती व्यक्ती सुरक्षित राहणार आणि त्या व्यक्तीने नियम नाही पाळले तर मग ती व्यक्ती कोरोनाने बाधित होणार. हे एवढं साधं सरळ गणित आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, की लसीकरण किती प्रमाणामध्ये होतं. लसीकरण जेव्हा प्रमाण त्याचं वाढतं आणि आपण समूह लसीकरणापर्यंत पोहोचतो, समूह प्रतिकार शक्तीपर्यंत पोहोचतो, म्हणजे हर्ड इम्युनिटी पर्यंत पोहोचतो, त्यावेळेला साथ किंवा पुढची लाट येण्यासाठी प्रतिबंध होऊ शकतो. आणि आपल्याला माहित आहे, की जर आपण जगाच्या दृष्टीनं विचार केला तरी देखील लसीकरणाचं प्रमाण अजून कमी आहे. काही देश आहेत जिथे लसीकरण चांगल्या प्रमाणात झालंय. मात्र सर्व देशांच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकत नाही. त्यामुळं अपुरे प्रमाण जर असेल तर ते एक महत्वाचं कारण असतं. आणि सर्वात आता ही 2 कारणं जी आहेत, पहिलं आणि दुसरं, ही कारणं माणसाच्या हातामधली आहेत, आपल्या हातामधली आहेत आणि याबाबत आपण काहीतरी करू शकतो. नियम पालन करण्यासाठी लोकांना जागृत करू शकतो, जसं आता ह्या पूर्ण सीरीजमध्ये आपण प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे
लसीकरण वाढवण्यासाठी देखील शक्य तेवढे प्रयत्न करू शकतो. मात्र हा जो पुढचा मुद्दा आहे, ज्याच्यामुळे पुढची लाट येणार आहे, ते म्हणजे नवीन व्हेरियंट तयार होणे. म्युटेशन्स होणारच आणि नवीन व्हेरियंट येणारच. पण त्या व्हेरियंट्सची प्रसार क्षमता कशी आहे, संसर्ग क्षमता कशी आहे आणि प्रतिकारक शक्ती चुकवण्याची क्षमता म्हणजे इम्युन एस्केप त्या म्युटेशनला मिळालेला आहे का? ह्या विषाणूबाबतच्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामुळे पुढच्या लाटेच्या बाबतीमध्ये खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण मी तुम्हाला म्हटलं, की काही देश आहेत जिथं लसीकरणाचं प्रमाण हे खूप चांगलं झालंय आणि दुसरी लाट थांबवण्यामध्ये, दुसऱ्या लाटेचं मधला गंभीरपणा कमी करण्यामध्ये, आता उदाहरण जे आहे इंग्लंडचं आहे, तर दुसऱ्या लाटेचं प्रमाण कमी राहण्यामध्ये ह्या लसीकरणाच्या प्रमाणाचा खूप मोठा हातभार होता. गंभीर रुग्ण कमी झाले याच्यामुळे. पण लक्षात घ्या, तरी देखील तिथं तिसरी लाट ही सुरू झालेली आहे. याचं मुख्य कारण आहे, की जो डेल्टा व्हेरियंट आहे, तो अतिशय जास्त प्रसारक्षम असल्यामुळे म्हणजे त्याचं शरीरातलं प्रमाण हे ओरिजिनल विषाणूपेक्षा जवळ-जवळ 1000 पट जास्ती आहे. तर हा विषाणू एवढा प्रसारक्षम असल्यामुळे UK म्हणा किंवा US म्हणा, या देशांमध्ये जे नवीन रुग्ण दिसून येतायत, त्यांच्यामध्ये डेल्टाचं प्रमाण अतिशय जास्त आहे. इथं तुम्हाला ह्या रंगांमध्ये लक्षात येईल, की डेल्टा जेव्हा सुरू झाला, तेव्हा हा कमी प्रमाणामध्ये होता. पण त्याचा प्रसार वाढल्यामुळे जो आधीचा त्यांचे बाकीचे व्हेरियंट्स आहेत, आधी इंग्लंडमध्ये त्यांचा एक ओरिजिनल व्हेरियंट पण होता, अल्फा. पण हे सगळे व्हेरियंट बाजूला पडलेत आणि जास्तीत जास्त रुग्ण हे फक्त डेल्टाचे दिसायला लागलेत. आणि तुम्हाला या चित्रामध्ये पुन्हा लक्षात येईल, की हे देखील एक्स्पोनेन्शियल सारखंच आता गती वाढत पुढे चाललेलं आहे. त्यामुळं भूमितीय वाढ ही अशा व्हेरियंटच्या वाढीमध्ये देखील दिसून येते. ही प्रसार क्षमता म्हणजे नक्की काय असतं? तर यासाठी R0 ही व्हॅल्यू आहे. याबद्दल आपण यापूर्वी देखील बोललोय. तर मी फक्त तुम्हाला या तुलनात्मकरित्या दाखवते, की कसा फरक पडतो. जेव्हा R0 ही संख्या 1 असते, याचा अर्थ असा आहे, की जर एक बाधित रुग्ण असेल, तर त्या एका बाधित रुग्णापासून नवीन किती रुग्ण तयार होणार? भूमितीय वाढ होत असताना एका रुग्णापासून एकाहून अधिक जास्त रुग्ण तयार होत असतात आणि त्यामुळं असं लीप्स अँड बाउंड्स असं आपण म्हणतो ना, अधिक वेगाने ही संख्या वाढत जाते. तर साथ तेव्हा संपते जेव्हा R0 हे 1 पेक्षा खाली जातं. R0 1 म्हणजे जर मला कोरोना झाला, तर माझ्यापासून नवा केवळ 1 रुग्णच तयार व्हायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त झाला तर साथ वाढणार आणि त्यापेक्षा कमी झाला तर मात्र साथ थांबणार. पण जेव्हा R0 1 असतं, तेव्हा प्रत्येक रुग्णापासून एक नवा रुग्ण तयार होतो आणि असं 10 वेळा घडलं, तरी देखील आपण 10च रुग्ण असतात. त्यामुळे ही सरळ रेषीय वाढ आहे. जर R0 हे 1.5 असेल, म्हणजे बघा अगदी थोडासा फरक पडलाय. म्हणजे एका रुग्णापासून 1.5 रुग्ण, 1.5 रुग्णांपासून पुढे जाताना अशा पटीमध्ये पुढे-पुढे आपण जातोय. मग अशा वेळेला 10 वेळा असं घडलं, की एकूण रुग्ण हे 170 असतील साधारण. हे R0 2 असल्यानंतर बघा तुम्ही फक्त एवढाच फरक पडलाय R0 मध्ये आणि 2000 पेक्षा जास्त रुग्ण झालेत. आणि तेच जर R0 3 असतं, त्यावेळेला एका रुग्णापासून 3 नवे रुग्ण तयार होतात आणि जेव्हा असं 10 वेळा घडतं, त्यावेळेला एकूण रुग्णसंख्या ही जवळ-जवळ 88,500 झालेली असते. म्हणजे आपण 10 पासून 88,500 रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी R0 हा फक्त 3 म्हणजे 2 नीच वाढलेला असायला पाहिजे, 3 पर्यंत पोहोचतो. आता कोरोना विषाणूचा R0 नक्की किती आहे हे बघूया. जर आपण तुलनात्मकरित्या बघितलं, तर वुहानमध्ये सापडलेल्या व्हायरसचा R0 ही संख्या ही साधारण 2-2.5 पर्यंत होती. त्यानंतर जी युरोपमध्ये अल्फा होता, अल्फाचा साधारण 3 पर्यंत होता. म्हणजे आपण हे जे चित्र बघितलं, याच्यामध्ये हे खालचं चित्र. तर या चित्रामध्ये आपल्याला 3 पर्यंतच R0 आहे. पण आत्ताचा जो डेल्टा आहे, त्याचा R0 हा साधारण 5 ते 8 पर्यंत आहे. म्हणजे एक डेल्टाचा रुग्ण जर असेल, तर त्यापासून नवे 5 ते 8 रुग्ण तयार होऊ शकतात. पुन्हा बघा, जेव्हा R0 1 होतं, ते फक्त 3 पर्यंत वाढलं, तर रुग्णसंख्या ही एवढी झाली 10 वेळा सायकल झाल्यानंतर, म्हणजे 10 रुग्णांचे टप्पे झाल्यानंतर. मग आता कल्पना करा, की हा अशा भूमितीय गतीने ही वाढ आहे आणि आपल्याला R0
3च्या ऐवजी R0 8 असणाऱ्या विषाणूशी लढायचंय. मग अशा वेळेला जगातल्या जास्तीत जास्त देशांमध्ये जी तिसरी लाट येतेय, ही शक्यतो डेल्टा व्हेरियंटमुळे येतेय. कारण या डेल्टा व्हेरियंटला जर आपल्याला थांबवायचं असेल, त्याची प्रसार क्षमता अधिक असल्यामुळे नियमांचं पालन हे पूर्वीपेक्षा जास्त काटेकोरपणे करणं आवश्यक आहे. आणि आपण पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात नियम पाळतोय असं तुम्हाला आजूबाजूला बघितल्यानंतर लक्षात येईल. तर आपल्याला हे प्रमाण आता वाढवणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा जो होता इम्युन एस्केप, या बाबतीमध्ये लॅम्बडा व्हेरियंटच्या बाबतीमध्ये स्टडीज सुरू आहेत. आतापर्यंत जे व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहेत अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा एवढेच आहेत 4. इम्युन एस्केप या बाबतीमध्ये यांच्यातील कुणामध्येही अजून ठामपणे दिसलेला नाही. मात्र लॅम्बडा हा व्हेरियंट याच्यावर अभ्यास सुरू आहेत की त्याच्यामध्ये इम्युन एस्केप आहे का. मात्र त्याची प्रसार क्षमता कमी असल्याने डेल्टा एवढी पसरण्याची क्षमता त्याची नाहीये. त्यामुळे अजूनही तो साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतोय. इतर देशांमध्येही आहे, पण प्रमाण अजून कमी आहे. मात्र जर एखाद्या व्हेरियंटमध्ये इम्युन एस्केप झाला, तर त्यावेळेला ह्या पूर्ण साथीचं चित्र वेगळं असेल. कारण आता आपण लसीकरणाच्या जोरावर साथीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. इम्युन एस्केपचा अर्थच असा आहे की ती दाद देणार नाही आणि त्यामुळं आपल्याला पुनश्च वेगळ्या प्रकारे किंवा इतर काही मार्गांनी किंवा नवीन लसींचा वापर करून आपल्याला मग पुढच्या लाटा थांबवायला लागतील. त्यामुळं इम्युन एस्केप होणारा व्हेरियंट मिळू नये हीच आपल्याला पूर्णपणे या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायला हवेत. दुसरा महत्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो तो म्हणजे तिसरी लाट कधी येणार. तर आतापर्यंत तुम्ही सर्व लक्षपूर्वक ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा अंदाज करणं सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय अवघड आहे. तुम्ही मला सर्च करताना आता एक बातमी मिळाली की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाट येणार. म्हणजे असे काही अंदाज होते की आता लगेच लाट सुरू होईल, पण अजून तरी आपल्याला काही तसं चित्र दिसत नाहीये. सध्या आपण 2 लाटांमधला जो पिरियड असतो जेव्हा केसेस ह्या कमी असतात, त्या पिरियडमध्ये आहोत आणि हा पिरियड किती काळ चालेल हे अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आहे. जर आपण पूर्ण जगभरातलं चित्र बघितलं तर असं आपल्या लक्षात येईल की पहिली लाट ही जगभरामध्ये अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, बघा एवढ्या सुरुवातीच्या काळांमध्ये दिसलेली आहे. तीच लाट भारतामध्ये सुरू व्हायला उशीर झालेला होता. जेव्हा दुसरी लाट अमेरिकेत सुरू होती तेव्हा आपली पहिली लाट सुरू होती. त्यामुळं आपला कोरोनाचा जो ग्राफ आहे किंवा कोरोनाचा पूर्ण प्रवास आहे हा थोडासा आपण इतर देशांहून मागे चाललेलो आहोत. आता आपली दुसरी लाट संपतीये आणि त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपल्या दुसऱ्या लाटेच्या बरोबरीनं UK मध्ये आता तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे. बरोबर? त्यामुळं जर आपण बाकी देशांमधलं चित्र बघितलं तर त्याच्यावरूनही आपण काही अंदाज करू शकत नाही. कारण इथे UK मध्ये बराच मोठा गॅप दिसला. इथं तिसऱ्या लाटेमध्ये गॅप जास्ती नव्हता. त्याचप्रमाणे जर ब्राझीलचे चित्र बघितलं तर ब्राझीलमध्ये कुठलीही लाट अशी पूर्णपणे आटोक्यात आलेलीच दिसत नाहीये. तसंच काही वेळेला इटली सारख्या ठिकाणी ह्या लाटा एकात एक गुंतल्यासारख्या दिसतात. त्यामुळं पिक्चर हे प्रत्येक देशामध्ये वेगळं आहे. कारण प्रत्येक देशांनी जशा प्रकारे ह्या महासाथीचा सामना केला, जे नियम वापरले, ज्या वेळेला वापरले, ते सर्व वेगळे होते. लसीकरणाचं प्रमाण आता प्रत्येक देशामध्ये वेगळं आहे. कोणती लस वापरली हे देखील प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. त्यामुळं आपल्याला तिसरी लाट एक्झॅक्टली कधी येणार हे आपण अंदाज करणं अतिशय अवघड आहे. पण हे मात्र आपण नक्कीच सांगू शकतो की ज्याप्रमाणे जगभरातल्या प्रत्येक देशामध्ये चित्र वेगळं होतं, त्याचप्रमाणे पूर्ण भारत देशामध्ये एकत्रितपणे लाट येणं थोडंसं अवघड आहे. कारण जसं प्रत्येक राज्यामध्ये देखील थोडे बहुत निर्बंधांचे प्रमाण किंवा काळजी घेण्याचं प्रमाण, त्या जनतेने नियम पाळण्याचं प्रमाण, तेथील डाटा हा कशा प्रकारे उपलब्ध करून दिला जातोय, हे सर्व प्रमाण प्रत्येक राज्यामध्ये वेगळं आहे. तर आत्ताच्या नवीन केसेस जर आपण बघितल्या तर मुख्यतः केरळ सध्या आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसते. महाराष्ट्रामध्येही जास्त केसेस दिसतायत. तर अशाच पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये वेगळं प्रमाण आहे आणि आपल्याला प्रत्येक राज्यावर लक्ष ठेवावं लागेल की प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने पुढील लाटांच्या बाबतीमध्ये माहिती मिळू शकते. तर आता एवढं तर आपल्याला आता मान्य असेल की तिसरी लाट ही येऊ शकते. कधी येईल आणि किती मोठी असेल हे काही अंशी आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे सर्व जनतेच्या हातामध्ये आहे आणि
त्यावेळी आता आपण पुढे बघूया की तिसऱ्या लाटेविषयी सावधानता काय आवश्यक आहे. आपण सुरुवातीला बघूया की तिसऱ्या लाटेमध्ये आपण कशा प्रकारे सावधान राहायला हवे. पुढचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की तिसरी लाट कोणामध्ये येईल आणि त्याचा असा मुख्य अर्थ आहे की तिसरी लाट लहान मुलांमध्ये येईल का? कारण सर्वांना आपल्या मुलांची चिंता आहे. कारण आपण बऱ्याच काळापासून असं ऐकतोय की तिसरी लाट आणि लहान मुलं यांच्या बाबतीमध्ये आपण काळजीपूर्वक राहायला हवं. तर या बाबतीमध्ये म्हणजे काही सोसायटीज म्हणा किंवा यांनी या बाबतीमध्ये बरचसं जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि IAP सारख्या संघटनांनी देखील जनतेसाठी माहितीपूर्ण व्हिडिओज बनवणे, त्या बाबतीमध्ये काय करायला हवं याची माहिती साध्या सोप्या मराठीमध्ये उपलब्ध आहे. आपल्या राज्याच्या पिडियाट्रिक टास्क फोर्स कडनं देखील या बाबतीमध्ये अतिशय माहितीपूर्ण असा एक व्हिडिओ YouTubeवर उपलब्ध आहे. तो आपण अवश्य पाहावा. जेणेकरून तिसऱ्या लाटेमध्ये आपण काय तयारी करायला हवी मुलांच्या बाबतीमध्ये, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. तर या मुलांच्या बाबतीमध्ये सध्या खूप संभ्रमित अवस्था आहे. हे फक्त जनतेच्या बाबतीतच नाही, तर तज्ञांच्या बाबतीत देखील आहे. जनता उलट-सुलट तज्ञांची मतं ऐकून संभ्रमित झालेली आहे. कारण काही गट म्हणतात, की मुलांना धोका आहे. काही संघटना म्हणतात, की नाही मुलांमध्ये काही धोका येणार नाही. सरकार मात्र तयारी करतंय आणि सरकार तयारी करतंय हे अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आपण कधीही संकटासाठी तयार असावं आणि संकट टाळण्यासाठी देखील प्रयत्न करावे. असं असेल तरच आपण त्यातून निभावून जाऊ शकतो. तर आपला जो SIR मॉडेल होतं, पहिलं आपण जे बघितलं ज्याच्यामध्ये ससेप्टिबल्स, इन्फेक्टेड आणि रिकव्हर्ड हा जो ग्रुप आहे, तो जर आपण लहान मुलांसाठी लावला, 18 पेक्षा कमी वयोगटाच्या मुलांसाठी लावला, तर आपल्याला असं लक्षात येईल, की पहिल्या दोन्ही लाटांमध्ये लहान मुलांमध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण हे त्या मानाने कमी राहिलेलं आहे. त्यामुळं या गटामध्ये S मोठा आहे सर्वात. ससेप्टिबल्स हे सर्वात जास्ती आहेत आणि विषाणूला जिथे-जिथे ससेप्टिबल्स सापडतात, तिथे-तिथे विषाणू स्वतःचा प्रसार करू शकतो. त्यामुळं बऱ्याच तज्ञांना लहान मुलांसाठी हा पुढील लाटेमधला धोका असा वाटतोय. मात्र लहान मुलांमध्ये कोविड हा शक्यतो सौम्य अथवा लक्षणविहीन असतो. याचा अर्थ काय? की जरी मुलांमध्ये कोविड झाला, तरी देखील जवळपास 90% अधिक मुलांमध्ये याचा काही जास्त त्रास दिसून येणार नाही, असं देखील तज्ञांना वाटतंय आणि त्यामुळं तज्ञ म्हणतात, की घाबरून जाऊ नका. तसंच असं जरी असलं, तरी देखील आपल्याला ही जाणीव ठेवायला लागेल, की जर बाधित मुलांची संख्या वाढायला लागली, तर जशी संख्या वाढत जाईल, तशाच पद्धतीने गंभीर केसेस देखील वाढतील. म्हणजे गंभीरपणाचं प्रमाण म्हणजे 100 मधले 5च मुलं गंभीर होतात, असं जर असेल, तर ते प्रमाण तसंच राहील. पण 100च्या ऐवजी जेव्हा 1000 मुलांमध्ये बाधा होते, त्यावेळेला 5च्या ऐवजी आपल्याला 50 मुलंही गंभीर दिसतील आणि अशा वेळेला भीती पसरू शकते. तर अशा वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचंय, की मुलांमधला कोविड हा सहसा सौम्य आणि लक्षणविहीन असतो आणि त्यामुळं पॅनिक होण्याची, घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्ही मानसिक आरोग्यावरचे आपल्या या सीरीजमधली भाषणं ऐकली असतील, तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल, की भीती आपल्याला धोकादायक आहे. त्यामुळे घाबरून न जाता आपण सक्षम बनायचंय आणि आपण ही परिस्थिती कशी हाताळू शकू, हे आपल्याला शिकून घ्यायचंय. आता मुलं बाधित होतील की नाही, पहिल्या दोन्ही लाटांमध्ये मुलं ही सुरक्षित होती, घरी होती. आता पुढे भविष्यामध्ये आपण काय ठरवतो, कारण मुलांच्या शाळा, शिक्षण या बाबतीत देखील आपल्याला निर्णय घ्यावे लागणार. तर मग मुलं एकत्र येतील का? येतील तर त्याचे परिणाम काय होतील? कारण नियम असतात हे आपण सर्व जाणतो. पण जर मोठे नियम पाळत नसतील, तर आपण लहान मुलांनी नियम पाळावेत, हे आपण किती अपेक्षा करू शकतो, हे देखील एक मोठा प्रश्नच आहे. त्याचप्रमाणे जेव्हा अगदी लहान मुलं असतात, तेव्हा त्यांची नियम पाळण्याची क्षमता पण कमी असू शकते. म्हणजे तुम्ही प्राथमिक शाळेमधल्या मुलांकडनं तेवढ्या अपेक्षा करू शकणार नाहीत. मात्र कॉलेजमध्ये जाणाऱ्या 8वी, 9वी, 10वीच्या मुलांकडनं मात्र आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो, की त्यांनी हे नियम काटेकोरपणे पाळायला पाहिजेत. तर हे देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आणि त्यानुसार मुलांकडनं योग्य असं वर्तन करून घ्यावं लागणार आहे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा ज्याबाबत सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असतो, की जेव्हा मुलांमध्ये संसर्ग होईल, तर तिथून
मुलांपासून त्यांच्या कुटुंबापर्यंत करोनाचं वहन होईल का? कारण कुटुंबातील एखादी व्यक्ती बाधित असेल, तर त्या व्यक्तीपासून कुटुंबातील व्यक्ती बाधित होण्याचं प्रमाण हे दुसऱ्या लाटेमध्ये जास्त होतं, हे आपण बघितलं. त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये देखील असंच प्रमाण असेल आणि जर डेल्टा व्हेरियंट येणार असेल किंवा असेल तिसऱ्या लाटेसाठी, तर अशा वेळेला त्याची संसर्ग क्षमता ही 5 ते 8 असल्याने कुटुंबामध्ये प्रसार होण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त असणार आहे. तर आपण ह्या भविष्यातल्या धोक्याच्या घंटा ज्या आहेत त्या जाणवून घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपाय करणं आवश्यक आहे. असं दिसून आलंय की मुलांपासून पुढे होणारा प्रसाराचं प्रमाण हे कमी असतं, मात्र ते पूर्णपणे शून्य नसतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये ही काळजी घ्यावीच लागणार आहे. मुलांमधील कोविड हा वयस्क व्यक्तींमधील कोविडपेक्षा थोडासा वेगळा असतो. जरी मुलांमध्ये कोविड सौम्य आणि लक्षणविहीन असला, तरी देखील कोविड नंतर मुलांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे आजार दिसतात आणि ते त्यांच्या बदलत्या इम्युनिटीमुळे झालेले असतात. त्यांना MIS-C आणि MIS-N असं म्हटलं जातं. म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लमेटरी सिस्टीम, म्हणजे दाह होतो त्यांच्या शरीरामध्ये विविध अवयवांचा आणि त्या अवयवांना बाधा झाल्यामुळे विविध लक्षणं दिसतात आणि मुलांमध्ये एकाच वेळेला विविध संस्थांमध्ये शरीरातल्या या आजाराचा त्रास दिसू शकतो. तर हा आजार वेळेत ओळखणे आणि त्याला योग्य तो उपचार करणे हे आवश्यक असतं. त्यामुळे आपल्याला कोविड बरोबरच कोविड झाल्यानंतर, त्या मुलाला झाल्यानंतर किंवा कुटुंबातील व्यक्तींना झाल्यानंतर, कुटुंबातील सर्व मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढील 4 ते 8 आठवड्यांपर्यंत MIS-C आणि MIS-N यांचं काही लक्षण दिसतंय का? ताप कमी न होणारा ताप येतोय का? हे आपल्याला लक्ष देणं हे आवश्यक आहे. पहिल्या लाटेमध्ये असं वाटलं होतं की नवजात शिशूंना या कोविडचा काहीही त्रास होत नाही. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या असं लक्षात आलंय की नवजात शिशूंमध्ये देखील या मल्टी सिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचं प्रमाण काही प्रमाणामध्ये दिसून येते, विशेषतः जर आईला बाधा झालेली असेल तर अशा वेळेला. आणि यासाठीच आता सरकारने लसीकरण हे गर्भवती स्त्रिया तसेच स्तनदा माता ह्या दोघांनाही देण्याची परवानगी दिलेली आहे. आणि अशी विनंती राहील या प्लॅटफॉर्मवरनं की जर कुणी स्तनदा माता असतील, बाळाला अंगावर पाजवणाऱ्या स्त्रिया असतील, तसेच गरोदर स्त्रिया असतील, तर त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. कारण कोविडचा धोका या दोन्ही गटांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये, आपण ह्या स्त्रियांच्या लसीकरणाने दूर करू शकतो. त्यानंतरची मुख्य एक अडचण जी लहान मुलांच्या बाबतीमध्ये जाणवते, ती म्हणजे मुलांचे अलगीकरण आणि विलगीकरण करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. जी अगदी लहान मुलं आहेत, त्यांना त्यांच्या पालकांसहच ठेवावे लागते. त्यामुळे त्यांचं अलगीकरण किंवा विलगीकरण करायचं असेल, तर फक्त मुलाला आपण दूर नाही ठेवू शकत, त्यांच्याबरोबर पालक असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंटसाठी आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील विविध प्रकारे त्यांचं काही स्पेशल ट्रेनिंग्स लागू शकतात. विशेषतः त्यांचं IV लावणे किंवा इतर काळजी घेणे यासाठी. त्यामुळे ट्रेन्ड स्टाफ देखील हा अडल्टपेक्षा कमी प्रमाणात आहे आणि यासाठीच सरकार आधीपासून तयारी करतंय, जेणेकरून जर वेळ आली, मी म्हणतीये जर, कारण या बाबतीमध्ये अजून काहीच खात्री नाहीये, पण जर अशी वेळ आली तर आपलं सरकार आणि सर्व आरोग्य कर्मचारी गंभीर बालरुग्णांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकतील. मग हे ह्याच्यामध्ये नक्की म्हणजे ज्या गोष्टी खात्रीने सांगू शकतो, म्हणजे सर्वच काही अधांतरी नाहीये. काही गोष्टी आपण अगदी खात्रीने सांगू शकतो. ते म्हणजे तिसरी लाट ही केवळ लहान मुलांमध्ये येणार नाही, सर्व वयोगटांमध्ये दिसेल. मात्र शक्यता आहे की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जेवढं प्रमाण होतं, त्यापेक्षा थोडं अधिक प्रमाण दिसेल लहान मुलांमध्ये. पण अर्थातच फक्त लहान मुलं बाधित होतात असं मात्र ह्याच्यामध्ये चित्र नसणार आहे. दुसरी खात्रीची गोष्ट अशी आहे की लहान मुलांसाठी सध्या लसीकरण उपलब्ध नाही. आणि हे जोपर्यंत त्यांच्यामधले अभ्यास पूर्ण होत नाहीत, त्यानंतर उपलब्ध होतील. पण आपण अजून वयस्कांमध्येच लसीकरणाचं प्रमाण पूर्णपणे देऊ शकलेलो नाही आहोत. त्यामुळे उपलब्ध लसींचंच प्रमाण सगळ्यांमध्ये वाटलं जाईल. त्यामुळे सध्या तरी लहान मुलांसाठी उपलब्ध नाही, कारण त्यांना मृत्यूचा धोका कमी आहे. जेव्हा लसीकरण उपलब्ध नसतं, त्यावेळेला सर्व 18 वर्षाखालील मुलांसाठी करोना प्रतिबंध अनुरूप वर्तन शिकवणे अत्यावश्यक आहे.
मुलं लहान आहेत म्हणून आपण त्यांना सोडून देऊ शकत नाही. जरी लहान असतील तरी त्यांच्या वयाच्या अनुरूप आपण समजावून सांगितलं आणि वयाच्या अनुरूप त्यांना जर नियम सांगितले, तर ते नक्कीच ऐकतील आणि त्यासाठी जबाबदारी मोठ्यांची आहे, की जर घरातले लोकं नियम पाळत असतील, तर लहान मुलं देखील अर्थातच नियम पाळतात. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर मुलांमधील कोरोना संसर्ग ओळखून त्याच्या गंभीरपणावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि यासाठी आपल्याला काही स्किल्स लागू शकतात. तर त्या स्किल्स आपण सर्व वयस्क लोकांनी शिकून घेणं आवश्यक आहे. मघाशी मी जे व्हिडिओ सांगितला तर पिडियाट्रिक टास्क फोर्सनी याबाबत खूप चांगलं मटेरियल दिलेलं आहे आणि ज्यामध्ये पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे, की रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे, कसे लक्ष ठेवायचं, कोणत्या नोंदी ठेवायच्या आणि आपल्या लोकल आशाताई वगैरे पण यासाठी आपल्याला मदत करू शकतात. तर आपण हे स्किल्स शिकून घेणं हे तिसरी लाट येण्यापूर्वीचं काम आहे आणि हे आपण नक्कीच करू शकतो. पुढची लाट आपण टाळू शकतो का? कारण जर टाळणं शक्य असेल तर नक्कीच आपण टाळायला पाहिजे, नाही का? तर आता ह्या परिस्थितीमुळं असं वाटतंय, की तिसरी लाट ही पूर्णपणे टाळणे तरी शक्य नाही. कारण आपण बघितलं, ज्या देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण हे खूप चांगलं होतं, जवळपास 60% वर वगैरे जिथं लसीकरण झालंय, अशा देशांमध्ये देखील तिसरी लाट आलेली आहे. त्यासाठी वेगळा व्हेरियंट आहे, डेल्टा व्हेरियंटनी आली आहे, पण आली आहे. त्यामुळं इतर देशांचं उदाहरण जर आपण बघितलं, तर असंच दिसतंय, की पूर्णतः टाळली जाणार नाही. पण आपण जास्तीत जास्त पुढे ढकलू शकतो किंवा त्या लाटेचं प्रमाण देखील कमी ठेवू शकतो. फ्लॅटन द कर्व्ह हे जसं आपण पहिल्या लाटेच्या वेळेला म्हणत होतो, तर हे प्रत्येक लाटेसाठी शक्य असतं. मात्र त्यासाठी एकजूट आवश्यक नाही तर अत्यावश्यक आहे. कारण सर्व समूह एकसारख्या प्रकारे प्रयत्न करत असेल, तर अशा वेळेला आपण लाटेला वाढण्यापासून प्रतिबंध करू शकतो. त्याचप्रमाणे रुग्णसंख्या कमी असताना नियमांचं पालन कसं आहे? रुग्णसंख्या कमी असताना लोकं नियम पाळणं बंद करतात, कमी करतात. असं केल्याने पुढची लाट येण्याची शक्यता वाढते आणि लवकर येऊ शकते. तर रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर लोकं किती नियम पाळतात, हे पुढच्या लाटेच्या येण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचं प्रमाण कमी राखण्याच्या बाबतीमध्ये अतिशय आवश्यक आहे. आता लसीकरण हे जर आपण जगामध्ये बघितलं, तर प्रत्येक देश तुम्हाला वेगळ्या रंगामध्ये दिसेल आणि हे माझं प्रेझेंटेशन झाल्यानंतर मी तुम्हाला हे चित्र पुन्हा एकदा दाखवते. ते इंटरॅक्टिव्ह आहे. तर इथं तुम्हाला लक्षात येईल, की प्रत्येक देशामध्ये हे वेगळ्या प्रकारे आहे आणि यामुळं प्रत्येक देशाला मिळणारी सुरक्षा ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. प्रत्येक देशाला असं वाटतंय, की मी माझ्या नागरिकांना सुरक्षित करेन आणि माझे नागरिक सुरक्षित झाले, की माझा देश सुरक्षित होईल. पण हे खरंच असं होईल का? तर हे वाक्य आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय. नो वन इज सेफ फ्रॉम कोरोना व्हायरस अंटिल एव्हरीवन इज सेफ. हे असं का म्हटलं जातंय? कारण जर वेगवेगळे व्हेरियंट हे कुठल्याही देशात तयार झाले, UK मध्ये जो व्हेरियंट तयार झाला होता तो देखील सर्वत्र पसरला. जो आता डेल्टा व्हेरियंट आहे भारतामध्ये पहिल्यांदा सापडला, पण आता सगळ्या देशांमध्ये आहे. तर अशा प्रकारे जोपर्यंत सर्व देशांमध्ये कोरोना व्हायरस ही साथ कमी होत नाही, तोपर्यंत आपण कुणीही सुरक्षित होऊ शकत नाही. तर आपण पुढच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे पोहोचूया. ते म्हणजे तिसऱ्या लाटेमध्ये आपण सुरक्षित कसे राहायचे, स्वतः कसे सुरक्षित राहायचे आणि आपल्या कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवायचे. तर यासाठी मी काही साध्या सोप्या गोष्टी सांगू शकेन. सर्वात पहिली आहे, की ज्यांना जोखीम अधिक आहे त्या लोकांनी लसीकरण प्राधान्याने घ्यावं. आता सध्या परिस्थिती अशी नाहीये, की ज्यांना लस हवी आहे त्या सर्वांना लगेच उपलब्ध होतीये. काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र ज्यांना लसीकरण घेतल्याने सर्वात जास्त फायदा आहे, असे ज्यांना सहव्याधी आहे, ज्यांचं वय जास्ती आहे, अशा सर्व लोकांनी प्राधान्याने घ्यायला हवं. तसंच तरुणांमध्ये देखील जर कोणते आजार असतील, तर अशा गटांनी देखील अगदी प्राधान्याने लसीकरण करायला हवं. लसीकरण केल्याने प्रश्न संपत नाही. मात्र लसीकरण केल्यानंतर जर कॉम्प्लेसन्सी येणार असेल, म्हणजे शिथिलता येणार असेल, तर त्यामुळं धोका जास्त वाढतो. आणि आपल्या आजूबाजूला बऱ्याचदा असं लक्षात येतं, की लोक म्हणतात, "अरे, आता आम्ही लस घेतली, आता काळजी करायची काय कारण नाहीये." त्यामुळे नियम पाळण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. तर हे आपल्याला लक्षपूर्वक टाळायचंय.
लसीकरण झाल्यानंतर देखील आपल्याला कोरोना प्रतिबंधाचे उपाय हे पाळत राहायला हवेत. विशेषतः जोपर्यंत लसीकरणाचं प्रमाण आपल्या समाजामध्ये वाढत नाही, तोपर्यंत हा उपाय अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, की कोणतीही लस ही 100% आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. लस जरी घेतली असेल, तरी थोडा प्रमाणात का होईना, पण संसर्गाचा धोका असतो आणि तो धोका कमी करण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला जेवढे जास्त लेयर्स वापरता येतील सुरक्षेचे, तेवढे जास्त आपल्याला वापरायचेत, जास्तीत जास्त नियम पाळायचे. त्यानंतर मघाशी मी बोलता-बोलता म्हटलं, की संसर्ग हा कुटुंबामध्ये सर्वात जास्त पसरतो. दुसऱ्या लाटेमध्ये देखील असं लक्षात आलं होतं आणि तुम्हाला आजूबाजूला उदाहरणं पाहून माहिती असेल, की घरातल्या एकाचा पॉझिटिव्ह येतो रिपोर्ट आणि त्यानंतर दणकन पूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह येऊन जातं. असं घडलेलं आहे दुसऱ्या लाटेमध्ये. आणि मी म्हटलं त्यानुसार डेल्टामुळे हे अधिक शक्य आहे. त्यामुळं कुटुंबातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, जी लोकं घराच्या बाहेर पडतात, त्या प्रत्येकानी काळजी घेणं आवश्यक आहे, की माझी वर्तवणूक याच्यावर माझ्या कुटुंबाची सुरक्षा अवलंबून आहे. सरकारने जो आपल्याला थीम दिली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर हे आता पूर्णपणे ओळखून, समजून घेऊन प्रत्येकानीच नियम पाळणं आवश्यक आहे. आणि असं जर कुटुंबातल्या प्रत्येकाने केलं, तुम्ही आपल्या कुटुंबामध्येच जरा विचार करा ना, प्रत्येकाचा नियम पाळण्याचा पद्धत म्हणा किंवा लेव्हल म्हणा ही वेगळी आहे. बऱ्याचदा काही स्त्रिया असतील किंवा कुटुंबातील काही व्यक्ती तक्रार करतात, की "अरे, ते तर नियम पाळत नाहीत. त्यांनी घरी आले तरी हात धुत नाहीत. त्यांना मी किती सांगितलं, की आल्यानंतर हात धुवायला पाहिजे किंवा सॅनिटायझर करायला पाहिजे किंवा मास्क नीट वापरा." पण ऐकतच नाहीत. विशेषतः घरातली वयस्कर मंडळी किंवा घरातली तरुण मंडळी यांच्या बाबतीमध्ये हे फार घडू शकतं. कारण वयस्कर लोकांना हे जास्तीचे नियम नको वाटतात आणि तरुण मंडळींना वाटतं, की "अरे, कोरोना तर मला काही धोका देऊच शकत नाही. मला काही प्रॉब्लेम नाहीच आहे." आणि तसंच जर कुणी लस घेतली असेल, तर त्यांना पण अशी भावना येऊ शकते. तर कुटुंबातल्या प्रत्येकाला हे समजायला लागेल, की घरामध्ये कोरोना हा आपल्यापैकी कुणीही एक जण आणू शकतो. त्यामुळे नियम प्रत्येकाने एक प्रकारेच पाळायला लागतील. आपल्या मित्रमंडळींसोबत असताना त्यांना देखील नियम पाळायला सांगायला लागेल. कारण लक्षात घ्या, बऱ्याचदा असं घडलेलं आहे, की मी तर सर्व नियम पाळले, तरी देखील मला कोरोना झाला. याचं कारण असं असतं, की फक्त मी नियम पाळून फक्त 50% काम होतं. जेव्हा माझ्या संपर्कातील प्रत्येक व्यक्ती नियम पाळते, तेव्हा ते 100% प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. त्यामुळं फक्त मी नियम पाळून फायदा नाहीये. नियम इतरांनी देखील पाळायला पाहिजे. मग तसं म्हटलं तर आम्ही हे जे कोरोनाची माहिती तुम्हाला सांगतोय वेगवेगळ्या मार्गांनी, हा थोडासा आमचा पण स्वार्थ आहे. कारण जर तुम्ही नियम पाळले, तर आम्ही देखील सुरक्षित राहू आणि आम्ही नियम पाळले, तर तुम्ही सुरक्षित राहू. तर आपण सर्वजण ही महत्वाची बाब समजून घेऊया. मास्क बाबतीमध्ये जेवढे गैरसमज आहेत, तेवढे गैरसमज बहुतेक मला वाटतं जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल नसतील. WhatsApp युनिव्हर्सिटीनी मास्कला व्हिलन बनवून टाकलेलं आहे. मास्क लावला की ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, धापा लागतात, इतर आजार होतात, बाकीच्या बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळेच कोरोना होतो वगैरे अशा इतक्या प्रकारचे गैरसमज पसरवलेले आहेत, की मास्क सारखा साधा, सोपा, सुरक्षित ठेवणारा उपाय हा देखील वापरत नाहीत लोक आणि त्यामुळं कोरोनानी बाधित होऊन जातात. त्यामुळे तुम्ही मास्कचा सुयोग्य वापर कसा करायचा, मास्क बाबत कितीही तुमच्या मनामध्ये शंका असतील, तर त्या तज्ञांकडनं तुम्ही विचारून घ्या, अधिक माहिती घ्या आणि मास्कचा योग्य वापर करा. लहान मुलांमधील कोविड ओळखणे आणि विशेषतः रेड फ्लॅग सायन्स ओळखायला शिकणे, हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, याच्या पुढच्या प्रत्येक लाटेसाठी. तर हे आपण करूया. त्याचप्रमाणे योग्य शास्त्रीय माहिती मिळवत राहणे आणि इतरांना देखील सांगणे. हे अशासाठी महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला योग्य माहिती नसते, तोपर्यंत शक्यता आहे, की आपली वर्तवणूक ही सुरक्षेची नसेल. पण जशी-जशी तुम्हाला अधिक माहिती मिळते, तशा पद्धतीने तुम्ही तुमची वागणूक बदलता आणि जास्त सुरक्षित होऊ शकता. त्यामुळं योग्य स्त्रोतांकडनं तुम्ही ही शास्त्रीय माहिती मिळवा. मनातल्या शंका दूर करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्फोडेमिक पासून सुरक्षित राहा. इन्फोडेमिकचा अर्थ आहे, की माहितीचा महामारा आणि सध्याच्या काळामध्ये जसं मी एक उदाहरण दिलं तुम्हाला मास्कचं, तर सोशल मीडियामधून किंवा विविध मार्गांमधून
दिवसातनं कितीतरी वेळा आपल्यावर चुकीच्या माहितीचा हा मारा होत असतो आणि ही छापील माहिती येते, इतक्या छान शास्त्रीय पद्धतीने लिहिलेली असते, कुणाचं तरी नाव लिहिलेलं असतं किंवा कधी-कधी एखादी साधी बातमी असते, तिला एवढं मोठं बनवलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये थोडासाच जीव असतो, पण खूप मोठी शंका त्याच्यामध्ये निर्माण केली जाते. मग अशा पद्धतीने फक्त संभ्रम निर्माण होतो आणि जेव्हा-जेव्हा आपण गोंधळून जातो, तेव्हा-तेव्हा आपले निर्णय चुकतात. उदाहरणार्थ, दवाखान्यात गेले की रुग्ण मरतो. या एका भीतीमुळं रुग्णांनी जास्तीत जास्त वेळ घरामध्ये काढलाय. धाप लागेपर्यंत घरामध्ये थांबलेले आहेत. SpO2 40-50 येईपर्यंत घरामध्ये थांबलेले आहेत. जेव्हा त्यांना SpO2 93 असताना दवाखान्यात पोहोचायला हवं होतं. पण त्यांना वाटलं होतं की दवाखान्यात गेल्यावर मरतात आणि त्यांनी दवाखान्यात जाणंच टाळलं आणि शेवटी गंभीर झाल्यावर गेले आणि त्यामुळे पुन्हा मृत्यू वाढले. मग अशा ह्या साध्या गोष्टी आहेत, जे आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यामुळं आपण चुकीचे निर्णय घेतो. तर हे फार महत्वाचं आहे पुढच्या लाटांच्या बाबतीमध्ये आणि मी असंही म्हणेन, की पुढच्या साथींच्या बाबतीमध्ये. ज्या पद्धतीने आपल्याला पर्यावरणीय आणि वातावरणीय वेगवेगळे बदल दिसून येतायत, त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता आहे, की काही जुने आजार पुन्हा बळावू शकतात किंवा नवीन आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळं लहान मुलांना, आपल्या पुढच्या जनरेशनला चुकीची माहिती कशी ओळखावी, त्याला कसं बळी पडू नये, हे अतिशय चांगल्या प्रकारे शिकवणं आवश्यक आहे. सध्याचं एक लेटेस्ट उदाहरण सांगते. एक कोणी डॉक्टर तरुण नावाच्या व्यक्तीचा एक व्हिडिओ WhatsAppवर रिसेंटली फिरला होता. ज्याला चुकीच्या पद्धतीने मुंबईच्या एका कॉलेजचं डीन असं म्हटलं गेलं आणि बघा डीन काय म्हणतायत आणि बघा ते मास्क वापरू नका म्हणतात. अशा पद्धतीनं व्हिडिओ फिरला आणि त्याच्यावर असं छान नाव वगैरे लिहिलेलं असल्यामुळं लोकांनी लगेच तो पुढे-पुढे पाठवला, की हे म्हणतायत, की मास्कने तुम्ही मरणार आणि तुम्ही लसीकरण करू नका. अशा पद्धतीचा फार विचित्र मेसेज होता. जर आपण एक साधा Google सर्च केला असता, की ही कोण व्यक्ती आहे, तर तिथं लगेच आपल्याला कळतं, की फॅक्ट चेक ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्या बाबतीमध्ये जवळपास पानभर लेख होते, की हे चुकीचं आहे आणि त्या व्यक्तीवर FIR दाखल झालीये. ती व्यक्ती मुंबईची नव्हती, तर दिल्लीची होती. म्हणजे सर्वच माहिती चुकीची होती त्याच्यामधली. पण जर आपण खात्री केली नाही, तर आपण ती पुढे माहिती पाठवतो आणि इन्फोडेमिकचा भाग बनतो आणि आपण कोरोनाला वाढायला मदत करतो. कारण संभ्रम असेल, जिथं शंका असेल, तिकडे कोरोना वाढणार हे सत्य आहे. समजा तिसरी लाट आलीच, तर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाने लक्षण जाणवताच त्याच दिवशी स्वॅब टेस्ट करायची. कारण माहिती ही संपूर्ण पाहिजे, कंप्लीट पाहिजे, बरोबर ना? तर कोरोना कुणाकुणाच्या शरीरामध्ये दडलाय, हे समजणं फार आवश्यक असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वॅब टेस्ट करता, तेव्हा तुम्ही माहिती निर्माण करता आणि माहिती निर्माण करता म्हणजे एक प्रकारे देशसेवा करत असता. देशाला योग्य माहिती देत असता, की हां, कोरोना माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि मी त्याला पुढे जाऊ देणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. म्हणजेच काय, जर मी कोरोना माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर माझ्या पुढे जाऊ दिला नाही, म्हणजेच मी R0 हा 1 पेक्षा कमी ठेवला. ॲट 1 पेक्षा जास्त होऊ दिला नाही, बरोबर ना? म्हणजे मी पुन्हा साथ थांबवण्यामध्ये देशाला मदत करू शकतो. म्हणजे मी जर अलगीकरण आणि विलगीकरण ह्याचे नियम पाळले, तर R0 हा 1 पेक्षा कमी राहू शकतो. त्यामुळे ही पण एक प्रकारची देशसेवा आहे आणि त्यामुळं स्वॅब टेस्ट करणं आणि अलगीकरण आणि विलगीकरण करणं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला कुठलंही लक्षण नसतं, त्यावेळेला म्हणजे आपण स्वतः नॉर्मल असतो, त्यावेळेला कोरोना अनुरूप वर्तणुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. हे वाक्य मी का घेतलं इथं? तर तुम्ही बघा, जेव्हा लक्षण येतं, तेव्हा लगेच आपण मास्क लावतो. जेव्हा लक्षण येतं, तेव्हा कुटुंबातल्या इतरांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघितले असतील, तर तुमच्या असं लक्षात येईल, की कोरोना सर्वात जास्त संसर्ग होणार याचा कालावधी लक्षण सुरू झाल्यानंतर पहिले 2 दिवस आणि लक्षण सुरू होण्यापूर्वी म्हणजेच तुम्ही नॉर्मल असतानाचे 2 दिवस असा असतो. तर जर आपण नॉर्मल असताना नियम पाळत नसू, तर अर्थातच आपण नकळतपणे संसर्ग पसरवणार आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, लक्षण आल्यावर आपण विलग व्हायचंच आहे. जर आपण कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो, तर आपण अलग व्हायचंच आहे. पण असं नसताना देखील, आपण पूर्णपणे नॉर्मल असताना देखील, जेव्हा सर्वजण नियम पाळतील, सर्वजण विशेषतः मास्क व्यवस्थित लावतील, त्यावेळेला तिसरी लाट नक्कीच लहान राहील, नियंत्रित राहील.
लसीकरण काही व्यक्ती टाळतात. कधी भीतीमुळे टाळतात, कधी गैरसमजामुळे टाळतात किंवा कधी-कधी मिळत नाहीये, कशाला थोडा त्रास होतोय, अशा किंवा सोबत कोणी नाहीये, कसं करायचं माहीत नाहीये. या विविध कारणांमुळे लसीकरण होत नाही. तर आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व व्यक्तींना लसीकरणासाठी जे काही सहाय्य आवश्यक असेल, कधी माहिती देण्याची गरज असेल, कधी गैरसमज दूर करण्याची गरज असेल किंवा कधी त्यांना रजिस्ट्रेशन करून देण्याची गरज असेल, तर जे काही सहाय्य हवंय त्या पद्धतीने जर आपण सहाय्य केलं, तर जसं मी म्हटलं, की आपण एकमेकांना सुरक्षित करत पुढे जायला पाहिजे. तर ते लसीकरण जसं-जसं वाढत जाईल, समजा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि ऑफिसमधल्या 3-4 व्यक्तींनीच लस घेतलेली नाहीये. तर त्या व्यक्तींपासून कोरोना हा त्या व्यक्तींच्या शरीरातून तुमच्या ऑफिसमध्ये येण्याची शक्यताही वाढत जाते किंवा राहते तशीच. तर तेच जर संपूर्ण ऑफिस लसीकरण झालेलं असेल, तर अशा वेळेला अर्थातच आपल्याला सर्व नियम पाळायचे आहेत. पण जेव्हा सर्वांचं लसीकरण झालेलं असतं, तेव्हा अ, एकत्रितपणे सर्व ऑफिस देखील सुरक्षित होतं. त्यामुळे आपल्याला लसीकरण कोणी टाळत असेल, तर त्या लोकांना आवश्यक ते सहाय्य द्यायचंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुपर स्प्रेडर इव्हेंट टाळायचे. आपण आता आजूबाजूला बघितलं असेल, सर्वजण फिरायला जातायत, पार्ट्या होत आहेत, समारंभ होत आहेत, लोकं एकमेकांच्या कार्यक्रमासाठी जात आहेत. मग हे जे सुपर स्प्रेडर इव्हेंट असतात, जिथं एकाच वेळेला जास्त लोकांमध्ये संसर्ग जाऊ जाऊ शकतो. म्हणजेच लक्षात घ्या, की जो आर नॉट आहे, तो एकदम 8 वरनं त्या एका घटनेने वाढू शकतो. तर अशा घटनांना आपण हजर राहणं पण टाळायचंय. अशा घटना आयोजित करणं टाळायचंय आणि या साध्या सोप्या उपायांनी आपण नक्कीच तिसरी लाठी नियंत्रित ठेवू शकतो. तर हे सर्व आपण बघितलं, तर मी फक्त एक रिमाइंडर देऊ इच्छिते, की माझ्या आधीच्या भाषणाला मी हेच दाखवलं होतं शेवटी, की हे पॅन्डेमिक कधी संपेल, तर नियम पाळणाऱ्यांची संख्या ही नियम न पाळणाऱ्यांपेक्षा वाढेल, त्यावेळेला ही साथ संपेल. तर आपणा सर्वांना आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मी आज ही जी आपलं माहिती सत्र होतं, तर त्याची सर्व माहिती मी आपल्याला दिलेली आहे आणि आपण सर्वजण नियम पाळून आपल्या भारत देशाला देखील सुरक्षित ठेवूया, यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे, की तिसऱ्या लाटेचा जास्त विचार करण्यापेक्षा आपण व्यक्ती म्हणून आणि समाज समूह म्हणून जास्त काळजी घेतली तर आपण निश्चित तिसऱ्या लाटेला थांबवू शकतो. प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे आणि त्याच्यासाठी अप्रोप्रिएट बिहेवियर बाय पर्सन अँड द सोसायटी हेच खूप जास्त महत्वाचं आहे. थँक्यू मॅडम.